नमस्कार मित्र, पुन्हा एकदा वॉक हेरिटेज या चॅनलतर्फे आपले सहर्ष स्वागत. आज मी भगवान श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा येथे आपणास घेऊन येत आहे. याचे प्रचीन नाव मधुवन व नंतर याचा अपभ्रंश होऊन मथुरा झाले. हे ठिकाण श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर व भव्य होळीसाठी प्रसिद्ध आहे. इसवी सन 3ऱ्या शतकात युनानी पर्यटक मेगास्थेनिस याने याचा उल्लेख मेथोरा असा केला आहे. या मंदिरात 3 मुख्य मंदिरे असून एक केशवदेव मंदिर जे कृष्णाला समर्पित आहे, दुसरे गर्भगृह, याच ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगात झाला, तिसरे भागवत भवन जे राधाकृष्णाला समर्पित आहे. हे मंदिर ज्या ठिकाणी कृष्णाचा जन्म झाला त्या ठिकाणी इसवी सन 1ल्या शतकात उभारले गेले. त्यानंतर पूर्ण मंदिर समूह हा पुनर्निर्माण केला गेला चंद्रगुप्त दुसरा या सम्राटाच्या काळात, म्हणजेच इसवी सन 400 मध्ये. त्यानंतर 8व्या शतकात राष्ट्रकूट राजांनी याला दाने दिल्याचा व पुनर्निर्माण केल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर सदर मंदिर 11व्या शतकात तसेच 16व्या शतकात उद्ध्वस्त केले गेले. नंतर मात्र ते 1618 मध्ये बुंदेला राजा वीरसिंहाने 33 लाख रुपये खर्च करून बांधले. याचा उल्लेख एक फ्रान्सिसी यात्री टेवर्नियर याने त्याच्या 1650च्या मथुरेच्या दौऱ्याच्या वेळी केला होता. त्यानंतर इटालियन ट्रॅव्हलर निकोलाई मनुची हा मुघल दरबारात सेवेत असताना त्याने मथुरेला भेट दिली होती. त्यावेळेस त्याने असे लिहून ठेवले आहे की मुघल प्रिन्स दारा शिको याने या मंदिराचे रेलिंगचे दान केले होते. परंतु हे औरंगजेबाला समजल्यानंतर औरंगजेबाने त्याचा मथुरेचा गव्हर्नर अबुल नबी खान याकडून हे रेलिंग काढून घेतले व त्या ठिकाणी जामा मस्जिद उभारली. त्यानंतर काही जाट रेबिलियनच्या आक्रमणानुसार हा तत्कालीन गव्हर्नर अब्दुल नबी खान हा मारला गेला. हे औरंगजेबाला कळताच औरंगजेबाने पुन्हा एकदा मथुरेवर 1670 मध्ये स्वारी करून मंदिर पुन्हा उद्ध्वस्त केले व त्या ठिकाणी शाही ईदगाह मस्जिद उभारली, जी सध्या आपणास अस्तित्वात असल्याचे दिसते. त्यानंतर 1948 मध्ये श्रीकृष्ण जन्मस्थान सेवा समिती व ईदगाह कमिटी यांच्यात झालेल्या करारानुसार सदर श्रीकृष्ण जन्मभूमीवरील दावा ईदगाह कमिटीने सोडून दिला व त्या ठिकाणी 1958 मध्ये ट्रस्टतर्फे नवीन मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. या जन्म मंदिराच्या दक्षिण पूर्व दिशेला एक कुंड असून ते पोत्रा कुंड असे ओळखले जाते. नमस्कार, आपण मथुरेतल्या कृष्ण जन्मभूमी मंदिरापाशी आहोत. या ठिकाणी हे जे दिसून येत आहे पोत्रा कुंड, इथं भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाल्यानंतर त्यांचे जे लहान मुलाचे कपडे जे असतात ते कपडे या कुंडामध्ये धुतले गेलेले आहेत, म्हणून याला पोत्रा कुंड असं म्हणतात. लहान बाळाचे कपडे भगवान श्रीकृष्ण जे, त्याच्यामुळे हे कुंड पवित्र झालेलं आहे. तर अशा या कृष्ण जन्माच्या स्थानाच्या ठिकाणी या ईदगाह मस्जिदच्या पाठीमागच्या बाजूला गर्भगृहामध्ये तत्कालीन कंस राजाचा तुरुंग, ज्यात कंसाने वासुदेव व देवकी यांना कैदेत ठेवले असताना भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, असे हे ठिकाण तत्कालीन आभास निर्माण करते. त्या ठिकाणी साधारण 500 देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत व आत्ताचे जे स्वरूप आहे ते 1958 मध्ये बांधण्यात आलेले आहे. त्यानंतर या मथुरेपासून साधारण 11 किलोमीटरवर असलेले वृंदावन हे ठिकाण आपण पाहण्यास जाऊया. तर या मथुरेच्या कंसाच्या कैदेतून वासुदेव व देवकी यांनी कृष्णाची सुटका करून कृष्णाला गोकुळात नंदराजा व यशोदेकडे सोपविले. तर याच नंदराजा व यशोदेने कंसाच्या जाचातून सुटका किंवा त्याच्यापासून लांब जाण्यासाठी यांनी वृंदावनमध्ये आश्रय घेतला. हेच ते ठिकाण वृंदावन हे ठिकाण कृष्णाच्या बाललीलांचे स्थान समजले जाते. येथे अनेक मंदिरे असून बाके बिहारी मंदिर हे सर्वात प्राचीन समजले जाते. या ठिकाणी मी 2 मार्च 2026 रोजी होळीच्या दिवशी या ठिकाणी प्रथम गेलो व वृंदावनची श्री
भगवान कृष्णांची होळी कशी असते याचा अप्रतिम अनुभव घेतला. गाभाऱ्यात गेल्यानंतर अत्यंत सुंदर सप्तरंगातली उधाळण करीत असलेला तो रंगोत्सव मला अनुभवता आला. त्यावेळेला या बाकेबिहारी मंदिरातील भगवान श्रीकृष्णांची मूर्ती इतकी विलोभनीय दिसत होती की या दिवशी तिथल्या स्थानिक जनतेच्या सांगण्यानुसार भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीचे तेज केवळ अवर्णनीय असेच दिसून येते व त्याप्रमाणे मला ते भासले. विष्णू पुराणमध्ये वृंदावनचा महिमा वर्णन केला आहे. हा कृष्णलीला म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरा शेजारीच निधिवन म्हणून आरक्षित वनक्षेत्र आहे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गोपींसमवेत रास लीला खेळत असत. आजही असे मानले जाते की रात्री श्रीकृष्ण येथे रासलीला खेळण्यासाठीच येतात. या ठिकाणी प्रत्येक कणाकणात राधाकृष्ण वसलेले आहेत. या ठिकाणी त्यांनी दिव्य लीला केल्या आहेत. हा पृथ्वीवरील सर्वात परमगुप्त भाग समजला जातो. पद्मपुराणात या ठिकाणाला भगवान श्रीकृष्णांचे साक्षात शरीर पूर्ण ब्रह्माचे स्वरूप स्थान असून अनादी काळापासून या ठिकाणाला श्रद्धा केंद्र म्हणून मानले गेले आहे. 15व्या शतकात चैतन्य प्रभू यांना अंतर्ज्ञान होऊन या ठिकाणाची माहिती भगवान श्रीकृष्णांनी दिली व त्यांनी सर्व जगासमोर या स्थानाचे महत्त्व प्रकाशित केले. याच ठिकाणी आणखी एक दुसरे प्रेम मंदिर पाहण्यासारखे जे आत्ता 21व्या शतकात उभारले गेले. हे एक भव्य संगमरवरी मंदिर वृंदावनमध्ये अगदी अलीकडेच निर्माण झालेले असून म्हणजे 2001 ते 2012 मध्ये निर्माण केले गेले असून यासाठी साधारण 150 कोटी रुपये खर्च आला. जगद्गुरू कृपालू महाराज यांच्याद्वारे याची निर्मिती केली गेली. हे मंदिर भगवान श्रीकृष्ण व राधा यांच्या प्रेमाला समर्पित आहे. याचे मुख्य आकर्षण म्हणजे या मंदिराच्या भोवती 54 एकर परिसरात पसरलेले भव्य उद्यान. मंदिराच्या भिंतींवर कृष्णलीलांचे अद्भुत चित्रीकरण दर्शविले आहे. तर असे हे वृंदावन कृष्णाच्या लीलांचे रासलीलांचे प्रतीक, राधा कृष्णांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून. तर या ठिकाणी आणखी एक माहिती अशी मिळाली ज्या वेळेला राधाचे म्हणजे देहावसान झाले त्यावेळेला कृष्ण इथे आले होते. त्यावेळेस राधाने त्यांना बासरी वाजवायला सांगितलं व श्रीकृष्ण बासरी वाजवत असतानाच राधाने देहत्याग केला. तर हेच श्रीकृष्णाचे शेवटचे बासरी वादन. राधेचे देहावसान झाल्यानंतर श्रीकृष्णांनी या ठिकाणीच बासरी मोडली. त्यानंतर भगवंतांनी कधीच बासरी वाजवली नाही. तर ही एक अशी अद्भुत जागा वृंदावन, राधाकृष्णांचा प्रेमाचा अद्भुत आविष्कार. याच वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण असताना ते मथुरेला ज्या वेळेला त्यांनी त्यांचा मामा कंस वध केला त्या वधानंतर या वृंदावनमध्ये येऊन यमुनेच्या काठी ज्या ठिकाणी त्यांनी विश्राम केला ते ठिकाण विश्रामधाम म्हणून प्रसिद्ध आहे. ते यमुनेच्या तीरी असून तेथे एक वेगळीच अनुभूती मिळते. हे ठिकाण जरूर पहा. त्याचबरोबर या वृंदावनच्या ठिकाणी आणखीन एक दक्षिणी शैलीतील मंदिर असून ते रंगनाथ मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. याचे गोपूर विशाल असून ते दक्षिणेतील श्रीरंगम मंदिराची प्रतिकृती असे समजले जाते. हे मंदिर उत्तरेकडचे दक्षिण शैलीतील असलेले एकमेव मंदिर असून त्याचे प्रांगण खूपच विशाल आहे. तर हे एक वेगळा दक्षिणेकडचा आभास निर्माण करते. असे सुंदर रंगनाथ मंदिर जरूर पाहावे.